राजन दिली सीबीआयच्या जाळ्यात, ही सगळी बातमी खोटी आहे आणि या सगळ्या बातमीचा खुलासा करण्यासाठी मी आपल्या समोर या ठिकाणी आहे। मला आज मितीपर्यंत कुठल्याही प्रकारचं पत्र या ठिकाणी आलेलं नाही। उलट मी त्याचं स्वागत करेन की शेवटी दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल, एकदा ही चौकशी व्हायलाच पाहिजे। पण या निमित्ताने मी गेली 7-8 महिने बँकेचे जे गैरव्यवहार आहेत, जी काही कर्ज दिलेली आहेत, उदाहरणार्थ द्यायचं झालं तर रॉकस्टार ही कंपनी, तिथं मनी दवे डायरेक्टर आहेत, हे बावलं नितेश राणेचं आहे। नितेश राणे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली ही बँक चालली आहे, याचे सगळ्याचे मागे ते आहेत। आणि मग तेरा कर्ज देताना त्या रॉकस्टारला डायरेक्टरच परत राजीनामा दिला। एकदा 6.5 कोटी दिले, दुसऱ्या वेळी 10 कोटी रुपये दिले, तिसरं त्यांच्याकडे असलेला पीए राहुल पै हा तिकडे 20,000 रुपये मानधनावर आहे, त्याला 7.5 कोटी रुपये दिले। आणि त्या दाभोळच्या जागेत लोकांनी विरोध केला, हे सगळे वर्तमानपत्रात छापून आले। आणि जो त्या ठिकाणी एक आरोपी आहे महाजन म्हणून, तो त्या ठिकाणी तिथला आरोपी आहे प्रमुख, आणि त्याच्या नावावर किती कर्ज आहेत, 5-5 कोटीची 3-4 कर्ज आहेत। म्हणजे 4-5 लोकांना मिळून हा त्याला जमीन, तो त्याला जमीन, अशा प्रकारचा जो गैरव्यवहार आहे हा उघडकीस येऊ नये। आणि मी ज्या तक्रारी केल्या होत्या दबून जावेत, आणि म्हणून त्यांनी राजकीय सुडाने मला अडकवण्यासाठी हे केलं। मला काही फरक नाही, मी आज 9 कोटी 22 लाख रुपये जे भरायचे होते ते भरले, या ठिकाणी भरलेत, पैसे पूर्ण भरलेत आणि पूर्ण पैसे भरायचे आहेत। माझी ही मुदत आहे ही 2032 पर्यंत आहे, पण त्यांनी तिकडे दादागिरी करून आणि संपूर्णपणे आपल्या सत्तेचा वापर करून ठराव वेगळ्या त्या ठिकाणी घेतला। माझी या निमित्ताने शासनाला विनंती आहे की आपण याच्यात लक्ष घालावं, ही बँक टिकली पाहिजे। कोकणामध्ये कोऑपरेटिव्ह सेक्टर एवढ्याच आमच्या जिल्हा बँका ह्याच महत्वाच्या आहेत, सिंधुदुर्ग जिल्हा बँक असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, चांगल्या बँका आहेत आणि म्हणून हे टिकल्या पाहिजेत। म्हणून अशा प्रकारचे जे भूमाफी आहेत, हे आज या पालकमंत्री नितेश राणेंचे बोर्ड लावतात सगळ्या ठिकाणी, या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे आणि योग्य तो न्याय मिळायला पाहिजे। जवळजवळ 900 कोटी रुपये साखर कारखान्यांचे दिले, त्यातले काही कारखाने बंद आहेत, काही कारखाने चालू नाहीत, त्यांची आर्थिक काय कुठलं त्या ठिकाणी बघितलं गेलेलं नाही। आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे, कारण ही जी बँक आहे ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची आहे, मच्छीमारांची आहे, ही बँक टिकली पाहिजे। आणि म्हणूनच याच भावनेतून मला 6 महिने वेगवेगळी लोकांची उत्तरं येऊन सुद्धा वेगवेगळ्या स्तरावरची उत्तरं येऊन मी पब्लिसिटी केली नाही, की प्रेसला दिलेलं नाही। आणि म्हणून माझी या माध्यमातून या आठवड्याभरात माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्यांना भेटून त्यांच्या कानावर ही सगळी बँक टिकण्यासाठी आणि जे काही तिथे अडचणी निर्माण झाले, जे काही घोटाळे निर्माण झाले, ते त्यांच्या समोर या ठिकाणी ठेवणार आणि दाद मागणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।